शिव छत्रपतींचा राज्याभिषेक सोहळा सामान्य महाराष्ट्राच्या जनता जनार्दनापर्यंत पोहोचवला। एक सर्वसामान्याचा मुलगा असलेले अभिनेता झाला ते किरणजी भाणे यांना मी विनंती करतो की आपण या जनता जनार्दनाशी संवाद साधावा। बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। विचार मंचावरील सगळे मान्यवर आणि उपस्थित कातर खटावचे मतदार बंधू भगिनींनो, मला खरंच सिनेस्टार वगैरे म्हटलं तर मला खरंच अवघडल्यासारखं होतं। मी 2-3 दिवस झालं प्रचारात सांगतोय, मी तुमच्या घरचा माणूस आहे, मी सेलिब्रिटी बाहेर असेल। तुम्ही मला बघितलं बऱ्याच सिरियल मध्ये, माझ्या नवऱ्याची बायको, मुलगी झाली हो, बिग बॉस मराठीमध्ये तुम्ही मला बघितलंय। पण बऱ्याच जणांना माहिती नसेल, मी कातर खटाव मायनीच्या माळरानावर बागडत लहानाचा मोठा झालोय। मान खटावचं पाणी पिऊन हा कणखरपणा माझ्यात आलेला आहे। आणि तुमच्या घरातला एक माणूस म्हणून, तुमचा भाऊ, तुमचा मित्र, तुमचा मुलगा म्हणून मी तुमच्याशी 4 मनातल्या गोष्टी बोलायला आलोय। जे कोणी मला ओळखतात सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा कलाकार म्हणून जे ओळखतात त्यांना माहिती आहे, माझ्यावर अनेक प्रसंग आले परखड बोलण्यामुळे, पण मी कधीच कुणाच्या दबावापुढे झुकलो नाही। सत्य बोलताना या देशाचा पंतप्रधान असो किंवा राज्याचा मुख्यमंत्री असो, मी कुणाची भेडबाद ठेवली नाही। त्याच सत्यवचनी वृत्तीला जागून मी तुम्हाला सांगतो, मनापासून सांगतो, अभयसिंह जगताप हा जो उमेदवार तुम्हाला मिळालाय, हा महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्हा परिषद गटातला सर्वोत्कृष्ट उमेदवार तुम्हाला मिळाला आहे। तुम्हाला सुवर्ण संधी आहे एक निष्ठावान, चारित्र्यवान, बुद्धिमान उमेदवार निवडून देण्याची। सगळ्यात पहिल्यांदा मी अजय सानपांचे आभार मानतो। अजयजी, अजितदादा पवारांची इच्छा होती दोन्ही गट एक व्हावेत, विलिनीकरण व्हावं। तुम्ही आज मोठ्या मानानं अभयदादांना जो पाठिंबा दिलाय, ती एक प्रकारे अजितदादांना खऱ्या अर्थानं श्रद्धांजली आहे। आता ही लढत फक्त भाजप विरुद्ध अभयदादा जगताप अशी आहे। पलीकडे कोण उमेदवार आहे त्याचं नाव सुद्धा मी घेणार नाही, कारण त्या सत्ताधारी पक्षात जो जातो त्याला स्वतःची ओळख पुसावी लागते। ज्या समाजात तो आलाय त्या समाजाची ओळख पुसावी लागते, आपल्या महामानवांची ओळख पुसावी लागते। कारण ती जी विचारधारा आहे, ती विचारधारा शिवशाहू फुले आंबेडकर या आपल्या महामानवांचा द्वेष करणारी विचारधारा आहे। एकदा त्या वळसणीला तुम्ही गेलात ना, की तुम्ही सत्याचा पैशाचा कितीही माज करावं, पण जेव्हा आपला पूर्वीचा राज्यपाल ज्याने छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अपमानकारक वक्तव्य केलं, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याविषयी अपमानकारक वक्तव्य केलं, त्याला पद्मभूषण दिला जातो, त्यावेळी निषेध करायचा त्यांच्यात दम नसतो, कारण ते त्या वळसणीला गेलेले असतात। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळतो त्यावेळी तोंडातनं त्यांचे शब्द पण निघत नाही। ज्यावेळी कोरटकर सारखा एखादा नीच माणूस इंद्रजित सावंत सरांना फोन करतो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी अपमानकारक वक्तव्य करतो, आपली जिजाऊ मातेविषयी अश्लील वक्तव्य करतो, त्याला पोलीस संरक्षण दिलं जातं, तो आज मोकाट आहे, त्याविषयी बोलण्याला यांची जीभ रेटत नाही, कारण ते त्या वळसणीला गेलेले असतात। कितीही लाचारी, कितीही हतबलता, यांनी सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर कितीही मस्ती करू द्या, इतिहास त्यांची नोंद या समाजाचे गद्दार म्हणून ठेवणार आहे। अशा वेळी अत्यंत विपरीत परिस्थितीत आपला सगळा भवताल नाचलाय, सगळं वातावरण आपल्या बहुजनांच्या विरोधात आहे। आपल्याला कळत नाही, तुम्हाला मतदान करताना कळत नाही, कुठलंही इलेक्शन असू देत, तुम्ही सत्ताधाऱ्यांना दिलेलं एक मत तुमच्या विरोधात जातं, आपल्या महामानवांच्या विचारांच्या विरोधात जातं। आपण हे समजून घेतलं पाहिजे।
अशा परिस्थितीत तुफानातला दिवा आज आपल्या समोर उभा आहे अभयदादा जगताप. या माणसाला निवडून देणं आपलं कर्तव्य आहे, कारण हा मेसेज खूप लांब पर्यंत जाणार आहे. तुम्ही निवडून दिलेला माणूस हा फक्त जिल्हा परिषद गटालाच नाही, संपूर्ण जिल्ह्याला नवी दिशा देईल आणि संपूर्ण महाराष्ट्रात एक वेगळा मेसेज जाईल. तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. एक खुद्दार निवडून द्यायचा आहे का गद्दार निवडून द्यायचा आहे, तुमच्यावर जबाबदारी आहे ती. आज हा शिवशाहू फुले आंबेडकरी विचारांचा महाराष्ट्र वाकवण्याचे, झुकवण्याचे, तोडण्याचे प्रयत्न जोरात सुरू आहे. तुम्ही बघताय. अहो, एका राष्ट्रवादीच्या 2 राष्ट्रवादी झाल्या, एका शिवसेनेच्या 2 शिवसेना कशा झाल्या तुम्हाला माहिती नाही का? आपल्याला सगळं कळतंय. या तोडल्या गेल्या, कारण या तोडून राजकारण करायचंय. फोडा आणि राज्य करा असं राजकारण सुरू आहे आज. या महाराष्ट्राला असं राजकारण कधी बघितलं नव्हतं. स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी अशा राजकारणाचा पाया घातला होता की जे लोककल्याणकारी राजकारण होतं, लोकांच्या हिताचं राजकारण होतं. वसंतदादा पाटलांपासून शरद पवारांपर्यंत सगळ्यांनी तो वारसा पुढे चालवला होता. मी कालच उदाहरण दिलं. मी या मायनीत लहानाचा मोठा झालोय. मी इथल्या लढती बघितल्या. मगाशी आदरणीय अरुणराव बागलांचं नाव घेतलं. त्यांचा इथे झालेला राजकारणाचा उदय मी बघितला. मी लहान होतो त्यावेळी. ही माणसं सुसंस्कृत होती. त्यावेळेच्या राजकारणाला पण एक संस्कार होते. म्हणजे मला आठवतंय की केशवराव पाटील आमदार होते 20 वर्ष. त्यानंतर भाऊसाहेब कुदगे उभे राहिले आणि भाऊसाहेब कुदगेंनी त्यांना पाडलं एका इलेक्शन मध्ये. दुसऱ्या दिवशी मायनीला केशवराव पाटील त्यांचं अभिनंदन करायला आले होते. असे होते विरोधक त्या काळातले. त्या काळात हेवेदावे होते, कुरघोड्या होत्या. त्या काळात मतभेद होते, विरोध होता, पण तो या थराला गेला नव्हता आज ज्या थराला गेलाय त्या थराला. ते राजकारण महाराष्ट्रातलं आज संपलेलं आहे. आज काय झालंय? राजकारणाची गटारघाण झाली आहे. तुमचा विरोध केला की त्याच्या मागे ईडी लावा, त्याच्या मागे चौकशा लावा. त्याला जनमतावर हरवता येत नाही ना, मग असा हरवा चौकशा लावून. बायका पोरांवर ईडी लावले गेलेले आहेत. हे कशासाठी? त्याला नामोहरम करण्यासाठी. मग याला घाबरून जे कोण पळपुटे होते, जे कोण भेकड होते ते तिकडे गेले. त्याला घाबरून गेले. ही भीती, ही दहशत निर्माण केली. अशा काळात ठामपणे शिवशाहू फुले आंबेडकरी विचारांवर ठाम राहणारे अभयदादा जगताप आहेत. त्यांना साथ देणं ही आज काळाची गरज आहे. आज तुमची गरज आहे. आज आपला देश, सगळा देश अत्यंत विचित्र परिस्थितीनं चाललाय हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपण दिलेल्या एका मतानं घोटाळा केलेला आहे सगळा. आता आपण देतो ते मत कुठं जातं हे आपल्याला कळत नाही. मागाशी पण ते बोलले, तरी आपल्याला लढायचंय. आपल्याला हा महाराष्ट्र वाचवायचा, हा देश वाचवायचा आहे. त्याची सुरुवात महाराष्ट्रापासून होणार आहे आणि जिल्हा परिषदेपासून त्याची सुरुवात झाली पाहिजे. ही क्रांतीची ठिणगी असेल, कारण खूप वाईट परिस्थिती आता. तुम्ही सगळ्यांनी बारकाईने विचार करा. आज तुमचं सुद्धा स्वातंत्र्य धोक्यात आलंय. एखादी पोस्ट करताना सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आपण 100 वेळा घाबरतो. सत्ताधारी नेत्याच्या विरोधात कमेंट केली, पोस्ट राहू द्या, एखाद्या पोस्टवर कमेंट केली म्हणून तुरुंगात टाकलं जातंय. तुमचं स्वातंत्र्य धोक्यात आलंय. स्वातंत्र्य हे संविधानातलं खूप मोठं मूल्य आहे, ते धोक्यात आलंय. सगळ्यात मोठं मूल्य आहे. तुम्ही आज स्वतंत्र नाही, तुम्हाला जे पाहिजे ते बोलू शकत नाही. मी असं बोलतो तर मला म्हणतात सर तुम्हाला भीती आहे, तुम्हाला धोका आहे. आणि आपल्या मनात जे ते बोलायला धोका कसला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलंय, आपल्याला अधिकार दिलाय, स्वातंत्र्य दिलंय बोलण्याचं. ते स्वातंत्र्य आज धोक्यात आहे. तुम्हाला कळलं पाहिजे मत देताना की तुम्ही लोकशाहीला मत देताय का हुकुमशाहीला मत देताय. तुम्ही संविधानाला मत देताय का मनुस्मृतीला मत देताय. लक्षात घ्या, खूप मोठा प्रश्न आहे हा. तुमचं मत कुठल्याही इलेक्शनला दिलेलं तुमचं एक मत तुमच्या आयुष्यावर फरक करणार आहे. आज तुमचा विचार केला जात नाही. कालच अमेरिकेबरोबर एक करार झालाय. $500 बिलियन
शेतीमाल आपण अमेरिकेनं आयात करणार आहे. आपल्या इथल्या शेतीमालाला भाव नाही, अमेरिकेनं आयात केला जाणार आहे. का तर एका उद्योगपतीला वाचवायचंय फक्त म्हणून. तुमच्या पोटावर पाय आलाय, तुम्हाला कळत नाही. तुम्ही आता प्रत्येक मत देताना विचार करून दिलं पाहिजे. खूप मोठी लढाई आहे ही, आपल्याला लढायची, आपल्या अस्तित्वासाठी लढायची. आपल्या महामानवांनी, शिवशाहू फुले आंबेडकर आपण नाव घेतो, या महामानवांनी हा देश आपल्या हातात दिलाय. तो देश आता आपण गमावतोय, आपल्या हातातनं निघाला, आपण धोक्यात आहोत, हे सगळ्यांनी जाणीव करून घ्या. अशा वेळी एक मर्दगडी उभा राहतो अभयसिंग जगतापांसारखा, जो आज विचारावर पक्का आहे. विचार हालत नाही त्या माणसाचा, काही झालं तरी. त्यांना काय आमिष येत नसतील का? त्यांना धमक्या येत नसतील? धमक्या पण येत असतील, सगळं होत असेल. बरं, तो IT इंजिनियर आहे, एमटेक आहे. इथं बसलेल्या तरुण मुलांना कळत असेल की स्वतःच्या IT कंपनी असतं म्हणजे काय असतं. त्यांचं सगळं व्यवस्थित चाललंय. खरं तर राजकारणात यायची त्यांना काय गरज नाही, पण माझ्या समाजासाठी मला काहीतरी करायचंय, लहान मुलांसाठी मला काहीतरी करायचंय, त्यांच्या शिक्षणासाठी मला काहीतरी करायचंय, महिला सबलीकरणासाठी मला काहीतरी करायचंय. हा ध्यास त्यांना इथपर्यंत घेऊन आलाय. संसदेत जाण्याच्या पात्रतेचा माणूस आहे तो, तुमच्या जिल्हा परिषद गटातून उभा राहिलाय. हे कायम लक्षात घ्या. इथल्या तरुणांना आज भडकवलं जातं जाती धर्मावरून. हिंदू मुस्लिम वाद निर्माण केला जातो. मराठा विरुद्ध ओबीसी, मराठा विरुद्ध दलित, अशी भांडणं लावली जातात. आपल्याला कळत नाही हे फक्त त्यांच्या फायद्यासाठी चाललंय. आपण एकमेकात भांडत बसायचं आणि ते सत्ता उपभोगणार. आपल्याला कळलं पाहिजे, तरुण पोरांना कळलं पाहिजे की धर्माच्या नावावर तुमची माथी भडकवली जातात. आपल्या पुढचे प्रश्न धर्म जात हा नाही. आपला प्रश्न महागाई आहे, बेरोजगारी आहे, महिलांची सुरक्षा आहे, शिक्षण आहे, आरोग्य आहे. हे आपल्या पुढचे प्रश्न आहेत. हिंदू मुस्लिम आपण सगळे एकत्र वर्षानुवर्ष आनंदानं राहतोय आपण. तरुणांना कळलं पाहिजे की आपल्या डोक्यात वेगळे विचार घातले जात आहेत मुद्दाम. अहो, पुसेसावळी सारख्या ठिकाणी एका मुस्लिम तरुणाला मारलं गेलं. किती किती वाईट आहे हे. आपल्या जवळचं गाव आहे. आपल्या मनात कधी असलं नव्हतं हिंदू मुसलमान, मराठा ओबीसी, मराठा दलित असल्या भिंती नव्हत्या आपल्यात. ह्या भिंती कोण उभ्या करतंय? तुम्हाला माहिती आहे, झाडाला कलम केलं जातं. झाडाला जसं कलम केलं जातं ना, तसं तरुणांच्या डोक्याला कलम केलं जाते. आता झाडाला कलम म्हणजे झाडाला बुंदा आणि मुळं तशीच ठेवून वरचा भाग छाटला जातो, त्याच्यावर दुसऱ्या झाडाचं कलम करतात. मग ही मुळं जी आहेत झाडाची, ती रात्रंदिवस राबून अंधरस शोषून घेतात आणि त्या अंधरसावर दुसऱ्या झाडाची फळं बहरतात. तसं तरुणांच्या मेंदूचं झालंय. तुम्ही जे राबताय धर्मासाठी धर्मासाठी म्हणून तुम्हाला भडकवलं जातंय, ते कुणाचा ते तिसऱ्याचाच फायदा करून जातंय. तुमच्या समाजाचं नुकसान होतंय त्यात. आपल्या पुढच्या समस्या ओळखा आणि अशा माणसांना निवडून द्या ज्यांना आपल्या समस्या माहिती आहेत, ज्यांना माहिती आहे की आपण कुठल्या परिस्थितीत चाललोय. आज आपल्याला रोजगार पाहिजे. एमपीएससी यूपीएससीचे पेपर लीक होत आहेत. ती पोरं आता दाद मागतायत, त्यांना मारहाण झाली, लाठीचार्ज झालाय त्यांच्यावर. ती तिकडे आंदोलन करतायत पोरं. शेतकऱ्यांची अवस्था तर तुम्हाला मी सांगायला नको, तुम्हाला माहिती की शेतकऱ्यांची काय अवस्था आहे ती. महिला सुरक्षित आहेत का आज? लहान चिमुरडीपासून ते वयोवृद्ध महिलांपर्यंत महिला सुरक्षित नाहीयेत. महिलांवर अत्याचार झाला तर काय परिस्थिती निर्माण होती हे तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघितलंय. फलटणला सगळं तुम्ही बघताय काय चाललंय. पण आता हे मतात परिवर्तित झालं पाहिजे. ठीक आहे ना, आपल्याला संशय, विषय संशय, पण आपण लढत राहूया. आपण लढत राहूया. कधी ना कधी आपला विजय होणार. अशा माणसांना तुम्ही साथ दिली पाहिजे. अभयसिंग जगतापांना प्रचंड बहुमताने विजयी करा, माझी कळकळीची विनंती आहे. काळजाच्या तळापासून बोलतोय मी. मला अशा वेळी जे नट लोक बोलवले जातात किंवा कलाकार बोलवले जातात ते भाड्यानं बोलवले जातात, तसं नाही. मी स्वखुशीनं आलोय, माझ्या भावासाठी आलोय, माझ्या लहान भावासाठी आलोय मी इथं. मला माहिती या माणसाला खरोखर परिवर्तनाची आस आहे, विकासाचा ध्यास आहे, लोकांची सेवा करण्याची वृत्ती आहे.
अतिशय भला माणूस आहे. अशी भली माणसं राजकारणात आली तरच काहीतरी या देशाचं चांगलं होईल. आणि हे तुमच्या हातात आहे. प्रत्येकाला असा उमेदवार मिळत नाही. 4-5 गुंडच उभे असतात, त्यातला एक निवडून द्यायला लागतो, बरा गुंड निवडून द्यायला लागतो. आपल्याला एक सुशिक्षित माणूस आहे आपल्या समोर, द्या निवडून, कळकळीची विनंती आहे. एवढंच बोलतो. आता तुमच्या हातात आहे तुम्ही 7 तारखेला काय करणार आहे. मला खात्री आहे की तुम्हाला माहिती आहे की असा माणूस निवडून देणं आज काळाची गरज आहे. महाराष्ट्रात चांगला संदेश तुम्ही देणार आहे याची मला खात्री आहे. तुम्ही मला इथं बोलवलं, खूप खूप आभार तुमचे. जय शिवराय, जय भीम. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.